ठाणे भिवंडी महामार्गावरच्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय। मृत सुनीता पाल या आपले पती अक्षय लाल पाल यांच्यासोबत दुचाकीवरून जात होत्या। खड्ड्यामुळे दुचाकी घसरली, सुनीता रस्त्यावर पडल्या आणि मागून येणाऱ्या ट्रकनं त्यांना चिरडलं। या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय, तर त्यांचे पती अक्षयलाल पाल हे गंभीर जखमी आहेत। सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। या घटनेमुळे रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास नारपोली पोलीस करत आहेत। भिवंडी तालुक्यातील ठाणे ते भिवंडी या मार्गावर खड्ड्यामुळे एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली। माझ्या पाठीमागं रानाल गावच्या हद्दीमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी खड्डा आहे, कॉन्क्रीट रस्त्यावरती पडलेले हे खड्डे आहेत आणि अनेक ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्यांमध्ये असमतोलपणा आहे, त्यामुळे अनेक दुचाकी ज्याचे घसरून त्यांचा अपघात होतोय। स्कूटीवरून ठाण्याच्या दिशेने भिवंडीकडे एक कुटुंब जे आहे ते येत होतं। पती पत्नी त्या गाडीवर होते आणि या ठिकाणी पाण्यात जेव्हा त्यांची गाडी आली त्यांना खड्ड्याचा अंदाज आलेला नव्हता आणि त्यामुळे एकंदरीत त्यांची दुचाकी जी आहे ती या ठिकाणी घसरली। पती दुसऱ्या बाजूला पडले आणि पत्नी मात्र रस्त्याच्या बाजूला कोसळल्या। त्यानंतर मागून येणाऱ्या एका ट्रकने त्यांना चिरडलं, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। किती जणांचा बळी घेतल्यानंतर हे खड्डे बुजवले जातील असा संतप्त सवाल विचारला जातोय। अनिल वर्मा, बीपी माझा, भिवंडी। लोग मर रहे हैं, अब जिनका मौत नहीं है ऐसे अकाल मृत्यु हो जा रही है। इसके बारे में प्रशासन से हम विनती चाहता हूँ, हाथ जोड़ के विनती करता हूँ आपके माध्यम से, आपके चैनल के माध्यम से कि रोड का दुरुस्तीकरण होना चाहिए। बहुत बड़ी दुख की विषय है, उनकी धर्मपत्नी चली गई, उनका पूरा दुनिया उजड़ गया, कुछ नहीं बचा, बच्चे की शादी नहीं की, अभी कुछ नहीं किए, पूरी दुनिया उनका खत्म हो गया है। इतनी दुख की विषय है।